हाय हॅलो नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्तच ना. चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि चला नवीन अशा छोट्याशा धमाकेदार ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागतसुद्धा करते. तर ॲक्च्युली आज सकाळी उठल्यापासून ना की एकच डोक्यात विचार होता की आज काहीतरी आपल्याला खास बनवायचंही आहे. त्यामुळे पहिल्यांदा काय केलं की श्रीशाला स्कूलमध्ये सोडली, नंतर तिला पिक केल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये आलो कारण आज दत्त जयंती. सो मी एकटेही येऊ शकले असते, बट म्हटलं की थोडीशी सवय आपण श्रीशाला सुद्धा लावायची. त्यामुळे थोडंसं वेट केलं. म्हटलं की आजचा खास आपला सकारात्मक दिवस कसा घालवायचा आणि आपल्या दिवसभराची ऊर्जा कशी छान टिकून राहावी म्हणून म्हटलं की आपल्या मंदिरात येणं तर भाग होतं. छान दर्शनसुद्धा झालं. आज मार्गशीर्ष गुरुवार आणि दत्त जयंती दोन्हीही एकत्र आलेले आहेत. कधी कधी ना आपली छान दिवसाची सुरुवात इतकी सकारात्मक होत असते ना की संपूर्ण दिवसाचा एक वेगळाच आपल्याला ऊर्जासुद्धा मिळत असते. आणि दिवे, सुगंधी फुलं आणि आरतीचा तो नाद, काय वातावरण, हा सकारात्मक ऊर्जा भरलेलेच खरंच वाटत होते. बरं चला आता घरी जाऊ आणि आपल्याला ना की आज एक खास असा आपल्याला एक प्रसाद बनवायचा आहे. सो त्यासाठी तर नक्की तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावंच लागेल. पण त्याच्या आधी आपल्याला ही सुरुवात करावी लागते कारण आज गुरुवार, मार्गशीर्ष गुरुवार, आपला उपवास. त्यामुळे ना की सुरुवात ही अशी आपली चहानेच होत असते. कुठलीही सुरुवात माझी चहानंच होत असते. त्यामुळे म्हटलं की पहिल्यांदा आपण चहा घेऊ. आणि तांदूळ थोडंसं भिजत घातलेलं आहे कारण आपल्याला करायचं आहे मटर पुलाव. मटरसुद्धा घेऊन आलेले आहे. आय थिंक ना की मला 90 रुपयाला 1 किलो मटर भेटला. मग म्हटलं की चला ॲक्च्युली मटर करंजीसुद्धा करायची आहे, तोसुद्धा ब्लॉग आपण नक्की बनवू. पण म्हटलं की चला मटर आहे, आज गुरुवार आहे. सो मुगाचा हलवा करायचा डोक्यात होतं आणि दुसरी गोष्ट मटर पुलाव करायचा आहे. सो पहिला चहा घेऊ आपण आणि मग नंतर ना आपली सुरुवात करू. कारण कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला सुरुवात ना की चहानंच होत असते कारण आम्हाला एक एनर्जी भेटत असते आणि तो कामाचा थकवा जाणवत नाही. थोडंसं कमी करायचं आहे, बट ते थकवा जायचं असेल आणि जे काही आपण काम करत असतो ना त्यात एनर्जी मेंटेन करून राहायचं असेल ना तर आपल्यासाठी चहा एक ना एक औषधच आहे. सो म्हटलं की चला चहा करून पिते आणि मग नंतर आपल्याला आपल्या रेसिपीसाठी लागू. तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे की एक अर्धा कपच मूग घेतलेला आहे. मूग डाळ, कारण ॲक्च्युली मी सांगते आता तुम्हाला की मी अर्धा कप इथं घेतलेला आहे. त्याचा आपल्याला पावडर तयार करून घ्यायचं आहे. आता ॲक्च्युली मोस्टली सगळ्यांनी कसं करतात की मूग एक अर्धा तास किंवा 1 तास भिजून वगैरे घेतात. तर ॲक्च्युली झटपट करायची होती मला आणि एकदा म्हणजे ट्राय करायचं होतं की बाबा ह्या मुगाचा हलवा कसा होतो. कारण भिजत घालून मग नंतरने त्याची पेस्ट तयार करून मग भाजली जातात. सो विचार केला की चला आपण असंच जर 15 मिनटात बनवायचं असेल किंवा 10 मिनटात बनवायचं असेल तर एक छोटीशी रेसिपी आपण ट्राय करू. त्यामुळे ही धडपड होती. आणि हा ॲक्च्युली ब्लॉग ना की म्हणजे हा व्हिडिओ मुगाचा हलवा जो रेसिपी आहे तो आपल्या सोनाली जैन फूड लाईफमध्ये येईल, बट आत्ता नाही आहे कारण हा मी ट्राय करत होते. आणि जर परफेक्ट जमला की मग आपल्याला त्या चॅनेलवरती ना की परत एकदा आपण ती पोस्ट करू. सो त्यासाठी मी काय केलं की मूग थोडंसं आपल्याला की नाही पुसून घेतले मी, कारण जर पावडर वगैरे चुकून लावलं असेल तर म्हणून मग विचार केला की पहिल्यांदा पुसून घेते. छान पुसून घेतले आणि मग नंतर मग त्याला की नाही आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून पावडर तयार करून घ्यायचं आहे. चाळून घेतला तरी चालतं. चाळण्यावरती ना की थोडे वर थोडंसं फक्त एक दाणेदार लागतात. पण मला ॲक्च्युली मुगाची डाळ ना की दाणेदार आवडते कारण कसं की खाताना ना की एकदम छान लागतो. त्यामुळे मी एकदम बारीक पेस्ट केली म्हणून मी चाळून घेतलेलं नाही आहे. तुम्ही चाळूनसुद्धा ह्यामध्ये घेऊ शकता. सो ही अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी पावडर. पण ॲक्च्युली हे पावडर ना की थोडंसं अर्धा कपापेक्षाही थोडंसं मी जसं मेजरमेंट घेतलेलं आहे ना तर त्याच्यापेक्षा हे थोडंसं जास्तच होतं. मग मी विचार केला की बाबा ते जास्त करण्यापेक्षा आणि आपण पहिल्यांदा आता आपण ट्राय करतो आहे की बाबा हा वेगळी पद्धत, असं नाही आहे की ते मी पेस्ट करून केलेली आहे, बट ही पद्धत मी पहिल्यांदाच ट्राय करते. त्यामुळे मग विचार केला की जास्त आपण तूप वगैरेही घालायला नको, म्हणजे तुपाचं प्रमाण जास्त लागतं मुगाचा हलवा बनवताना. म्हणून मग विचार केला की थोड्याच प्रमाणामध्ये अर्धा कप एवढंच आपण पहिला घेऊ आणि मग तसं आपण ट्राय करू. सो त्यासाठी पहिला मिक्सरमध्ये पावडर करून घेतली आणि मग नंतर ना आपल्याला तो आता रेसिपी कशी करायची तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खरंच खूप छान सुगंध तर येतच असतो आणि साजूक तुपाचा सुवास हा ॲक्च्युली ना की खरंच खूप आवडतं मलाही. आता मिक्सर तर आपण लावलो आहेच म्हटल्यावरती जर तुम्हाला इन केस साखर ना की बारीक करून पावडर करून घ्यायचं असेल ना तरी तुम्ही करू शकता, कारण आता ऑलरेडी आपलं भांडं एक गेलेलंच आहे.
सो त्यामुळे आपल्याला ते धुवायचं तर आहेच. त्यामुळे ही पावडर काढून जर तुम्ही साखर जरी मिक्सरला लावून घेतला, पावडर तयार करून घेतला तरी काही हरकत नाही आहे. बट मी ते घेतलेलं नाही आहे. ॲज इट इज मी साखरसुद्धा टाकलेली आहे. मेजरमेंट परफेक्ट आहे. त्यामुळं तुम्ही बघा की बाबा शेवटपर्यंत की बाबा परफेक्ट मुगाचा हलवासुद्धा होतो. आणि फक्त मला टेस्ट करता येणार नाही कारण माझा उपवास असल्यामुळे. तर ॲक्च्युली मी सांगते की अर्धा कप आपण घेतलेला होता ना मेजरमेंटनं, त्याच्यापेक्षा थोडंसं पावडर हे अर्धा कपपेक्षा जास्त झालेलं आहे. सो विचार करत होते की एका वाटीतनं करू, पण म्हटलं की नको, जर इन केस आता घरामध्ये सगळे ना की स्वीट थोडं कमीच खातात आणि मग नंतर ना जास्त बनवून परत तूप वगैरे एक्स्ट्रा जात असतं. त्यामुळे विचार केला की थोडं अर्धा जेवढं कप आपण घेतलेलं होतं ना, तर तेवढंच कप आपण ते मूग डाळीचा पावडरसुद्धा घेऊ. त्यामुळे मग मी विचार केला की पहिल्यांदा मूग डाळीचा पावडर घेऊ. म्हणजे जे अर्धा कप आपण घेतलेलं होतं ना ते. आता हा बघितला इथे की एवढं पूर्ण एक वाटी भरून होती. त्यामुळे मी जेवढं डाळ घेतलेलं होतं ना, तर तेवढंच मी मुगाचं पावडरसुद्धा घेतलेलं आहे. कढई गरम करायला ठेवून दिलेली आहे. साखरसुद्धा मी तेवढंच घेतलेलं आहे आणि तूप पण तेवढंच घ्यायचं आहे. थोडंसं तूप कमी घेतलेलं आहे आणि कमीही घाला हा तुम्ही. जास्त जर कॅलरीज, खरंच तुपामुळे पण कॅलरी जरा जास्तच होतात. त्यामुळे मी इथं काय घेतलेलं आहे की हाफ कप जेवढं आपण घेतलेलं आहे ना, तर त्याच्यापेक्षा थोडंसं अर्धं इथं तूप घालायचं आहे आणि मग नंतर ना आपल्याला ती पावडर भाजून घ्यायचं आहे. साजूक तुपाचा सुवास पसरायला सुरुवात झाली आहे खरंच. आणि त्यात भाजायला टाकलेली ही मुगाची डाळ, हा सोनेरी होताना ना की मला पाहताना ना की खरंच नेहमी एक शांत वाटत असतं. हळूहळू तर हा शिजत आहे आता आणि नंतर ना आपल्याला साखर शेवटी टाकायचं आहे. किती भारी वाटतं ना. आणि ॲक्च्युली हे थोडंसं टाईम टेकिंग रेसिपी आहे. कारण कसं आहे माहिती आहे काय, थोडंसं ह्याला हलवावं लागतं, नाहीतर मग काय होतं की परत हे खाली करपल्यासारखं होतं. आणि करपल्यानंतर ना की ॲक्च्युली करपणं म्हणण्यापेक्षा कणी मला त्याचा कलरच चेंज करायचा आहे. कारण शिजू द्यायचं आहे. कारण आपण ना ॲक्च्युली ही डाळ भिजवलेली नाही आहे. त्यामुळे एकदम छान चरचरीत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये मी अजून एक छोटासा एक इन्ग्रेडियंट्स सांगते की सिक्रेट इन्ग्रेडियंट्स, की जेणेकरून आपला हा रवाळ असा आपला हा मुगाचा हलवा होईल. त्यामुळे ना की इथं आपल्याला 2 चमचे रवा टाकायचा आहे. भाजलेले नाही आहे, त्यामुळे 2 चमचा रवा टाकला ना की तो एकदम असं सुटसुटीतपणा होतो. म्हणजे मूग कसं की एकदम स्टिकी होत नाही आहे आणि एकदम मऊ असं लागणार नाही आहे. त्यामुळे थोडंसं रव्यासारखंच आणि रवा स्ट्रक्चर असं जर आपल्याला हवं असेल ना मुगाचा हलवा, तर त्यामध्ये थोडंसं ना की तुम्ही रवा टाका. आणि अजून एक दुसरी गोष्ट सांगते की ह्यामध्ये ना लास्टला खवा टाकला तरीही चालतं. बट मी इथं खवा वगैरे काही टाकलेलं नाही आहे. मी तो दूध पावडर घेतलेला आहे. कलर बघा तुम्ही ऑटोमॅटिकली चेंज होत आहे. आणि अजून एक टिप सांगते की गॅस एकदम लो फ्लेमवरतीच ठेवायचं. मिडियमवरती पण ठेवू नका. तर हा असा कलर बघायला मला खरंच खूप आवडतो. अजूनसुद्धा कलर चेंज झाला तरी चालेल, म्हणजे चॉकलेटीसारखं वाटेल आणि जेणेकरून श्रीषासुद्धा की बाबा कलर बघून खाईल असं. त्यामुळे मग मी हे अशा स्टेजमध्ये करून घेतली. नंतर ना त्यामध्ये दूध मी 2 वाटी घालायचं आहे. दूध टाकल्यावर तर त्याचा कलर एकदम डार्कच झाला. सो चॉकलेटीसारखंही वाटत आहे. ॲक्च्युली थोडंसं लो फ्लेम ठेवा आणि थोडंसं लवकर टाका. म्हणजे हा कलर जर तुम्हाला नको असेल ना की जरा दूध लवकर टाकलं तरी काही हरकत नाही आहे. त्यामुळे मग नंतर हे दूध टाकल्यावरती की असा थोडासा त्याचा घट्टपणा येऊन जातो. आता ह्यामध्ये ना की दूध टाकलं चालते किंवा पाणी टाकलं तरीही चालेल. पण मी विचार केला की चला की दूध आणि दूध पावडर थोडंसं मिक्स करून ह्यामध्ये टाकलं की जेणेकरून आपल्याला ते खव्या टाईपमध्ये किंवा एकदम असं स्वीट जसं बाजारामध्ये मिळतं ना की तसं. त्यासाठी माझ्याकडं ऑलरेडी दूध पावडर होतं, म्हणून मग एक पॅकेट घेतला 10 रुपयाचा. तो मग मी ह्यामध्ये टाकलेला आहे. आणि हे घातल्यावरती थोडासा कलर अजून चेंज झाला. म्हणजे जास्त डार्क ब्राऊन झालेला होता ना की थोडासा तो कमी झाला. तर हे असं खरंच खूप भारी वाटत होतं. टाईम टेकिंग रेसिपी आहे ही, कारण खूप वेळ घेतं भाजायला. आणि मग नंतर ह्यामध्ये साखर मी हळूहळू घालते. आता ॲक्च्युली इथे कसं होतं की कधी कधी साखर विरघळत नाही. आता ॲक्च्युली इथे माझी साखर विरघळलेली आहे. जर साखर विरघळली नसेल किंवा विरघळणार जर कुणाला शंका वाटत असेल तर तुम्ही इथे ना की शुगर पावडर घेतला तरीही चालतं आहे. तर मी इथं साखर टाकलेली आहे 1 वाटी. म्हणजे जेवढं आपण पावडर घेतलेली मुगाची पावडर, मूग डाळ घेतलेला ना की तेवढंच साखर घ्यायचं आहे. आणि जर कोणाला गोड कमी लागत असेल तरीही तुम्ही कमी साखर घेतला तरी चालेल. सो हे अशा पद्धतीनं छान असा वास खरंच घरामध्ये खूप छान दरवळत आहे. आणि दुसरी गोष्ट मी अजून सांगते की थोडंसं ह्यामध्ये मी मीठ टाकत असे, कारण कुठल्याही गोड पदार्थामध्ये
मीठ टाकलं ना की त्याची टेस्ट डबल होते आणि एकदम स्वादिष्ट लागते. सवयच झालेली आहे मला कुठलाही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. त्यामुळे थोडंसं तुम्ही मीठ टाका, वरून तूप टाका, थोडंसंच जास्त नाही टाकत आहे, 1 चमचा वरून तूप टाकला तरी चालेल. आणि आता हे ना की जेव्हा शिजलं असं समजायचं माहिती आहे काय, जेव्हा हे स्वतः डाळ किंवा हा हलवा तूप सोडत असतं तेव्हा समजायचं आहे की हा छान असं परफेक्ट असं शिजत आहे. आता ॲक्च्युली थोडंसं तूप सोडत आहे. आता ॲक्च्युली मला वाटते तुपाचं प्रमाण माझं थोडंसं जास्त झालेलं आहे. थोडंसं तुम्ही तूप कमी घेऊ शकता. ॲक्च्युली ही ट्रायल बेसिसवरती माझी रेसिपी चालू आहे, कारण मला ही वेगळी पद्धत ट्राय करायची होती. आणि कधीही मी आपल्या सोनाली जैन फूड लाईफमध्ये जेव्हाही मी रेसिपी पोस्ट करत असते ना, तर तेव्हा ना की आधी मी ट्राय करत असते आणि मग नंतरनं पोस्ट करत असते, कारण मला परफेक्ट मेजरमेंट द्यायचं असतं आणि कुणीही चुकू नये म्हणून. तर थोडंसं तूप कमी घेतलं तरी चालेल. तर ॲक्च्युली त्या व्हिडिओवरती पोस्ट करताना मी हे असंच करेन की थोडंसं तुपाचं प्रमाण मी कमी दाखवेन, जेणेकरून तूप नंतरनं की जास्त असं वाया जाणार नाही आहे किंवा वेस्ट होणार नाही आहे. किती भारी वाटते ना, सुगंध खरंच खूप छान दरवळत आहे. आणि हे ॲक्च्युली ना की कसं आहे की तुपाचं प्रमाण आपण कमीसुद्धा करू शकतो. आणि हलवा दाणेदार, चमकदार आणि सुटसुटीत राहण्यासाठी ना की तुपाचं प्रमाण खरंच खूप महत्त्वाचं आहे. कमी तुपात जर वापर केला ना की थोडासा हलवा चिकटसुद्धा होत असतो. त्यामुळे दूध आणि पाणीचं प्रमाणसुद्धा ह्यामध्ये परफेक्ट लागतं. 1 कप जर डाळ असेल किंवा 1 कप दूध, 1 कप पाणी हे प्रमाण ना की हलवा मऊ आणि दाणेदार आणि लुसलुशीतसुद्धा बनवत असतं. आणि नेहमी साखर शेवटी घालायची, कारण आधी जर साखर घातली ना की डाळ नीट शिजत नाही. त्यामुळे नेहमी दूध पाणी शोषल्यानंतरच नंतरनं साखर घालायची. हे छोटे छोटे टिप्स आहेत जेणेकरून आपला हलवा दाणेदार आणि लुसलुशीतपणा होत असतो. आणि भारी जर चव हवी असेल ना तुम्हाला, तर शेवटच्या 5 मिनटामध्ये 2 ते 3 टेबलस्पून आपण खवा घातलास की हलवा एकदम हलवाई स्टाईलमध्ये सुद्धा होऊन जातो. आणि जर तुम्हाला एकदम सुगंध यावा असं वाटत असेल ना, तर वेलची पूड किंवा केसर घातलं तरीही चालतं, किंवा गुलाब इसेन्स केवड्यापेक्षाही पारंपरिक चव वेलचीचाही खरंच सुगंध लागतो, त्यामुळे वेलची पावडर घातली तरी चालते. आणि हे ना की ॲक्च्युली थोडंसं तूप मी त्यात बाजूला काढून ठेवलेलं होतं ना, तर त्यामध्ये आपले हे ड्रायफ्रूट्स घालते थोडंसं कट करून, आणि एकदम छान भाजून घेतला ना आणि हलव्यात टाकला ना, तर एकदम असा छान असा क्रंचीनेसपणा येतो, जेणेकरून खरंच खूपच भारी लागतं. नक्की एकदा करा, हेल्दी रेसिपी आहे. आणि अजून जर हेल्दी हवी असेल तर तुम्ही गूळ पावडरसुद्धा घालू शकता, तर त्याच्यामुळे सुद्धा एकदम असा मूग तर हेल्दी आहेच, तुम्हाला माहिती आहे मूग डाळ. आणि जर त्यामध्ये जर तुम्ही गूळ घातला तर अतिउत्तम. खरंच खूप वेळ घेतो एकदा ॲक्च्युली थोडंसं जरी बनवायचं म्हटलं ना की 15 मिनटं तर आरामात. हे आणि मी पटकन बनवले कारण खूप कमी प्रमाणामध्ये आहे. फक्त थोडंसं त्याला हलवायला लागतं एवढंच, कारण छान परतून घेतल्याशिवाय ना की हलवा खरंच छान लुसलुशीतपणा होत नाही आहे. त्यामुळे 15 मिनटात हा आपला हलवा तयार झालेला आहे. आणि फक्त म्हणजे लक्ष आपल्या हलव्याकडेच द्यावं लागतं, दुसरं आपण काही करू शकत नाही आहे. त्यामुळे मस्त असा झालेला आहे. वरून गार्निशिंग खरंच खूप भारी. आज ना खरंच आजचा दिवस खरंच खूप छान आहे. उपवास आहे त्यामुळे मी खाऊ शकले नाही. म्हटलं की चला पूजा वगैरे आपण करू आणि नंतर ना आपण खाऊच असा हलवा. गोड कमी खाण्याचा प्रयत्न जेवढं करत असते ना, तेवढं काही ना काहीतरी येतं आणि आपण खातच असतो. ॲक्च्युली ह्या हिवाळ्यात मी चहा कमी करायचा विचार केला, पण हिवाळ्यामुळे थंडीमुळे तर चहाचं प्रमाण तरी काय आपलं कमी होत नाही. बरं चला, ॲक्च्युली हलवा तयार करून तर मी ठेवलेला आहे आता साईडला. आणि मग विचार केला की आपल्याला मटर पुलाव करायचा आहे. आणि ॲक्च्युली मटर आता थंडीमध्ये तर खरंच खूप छान मिळतात, नक्की आणा तुम्हीही. मी 90 रुपये किलोने आणलेली आहे. आणि मग नंतरनं मटर करंजी करण्यासाठी मी घेऊन आलेले आहे. बट बघू आता होतं की नाही आहे, किंवा रोजच्या भाजीमध्ये थोडं घालून कमी होत असते. बट नक्की ह्या सीझनमध्ये तर आपल्याला मटर करंजी करायचंच आहे. पण आजचा दिवस एकदम छान खास आहे, त्यामुळे आज आपल्याला मटर पुलाव बनवायचंच आहे. आता तुमची रेसिपी कशी असते ना, तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी ॲक्च्युली रेसिपीमध्ये ना की थोडंसं तेल टाकलेलं आहे. आणि मग नंतर ना की त्याच्यामध्ये आपल्याला एक लांबडा कांदा चिरून घेतलेला आहे. आणि मटर थोडंसं जास्त वापरलं तरी चालेल. आणि ह्यामध्ये थोडंसं खडे मसाला टाकायचा आहे. खडे मसाले टाकून कांदा छान फ्राय करून घ्यायचा. आणि आता मटर पुलाव म्हटल्यावर मटर तर ऑब्व्हियसली येणार, टोमॅटोसुद्धा घातलं तरी चालतं.
बट ॲक्च्युली काल परवाच मी मसाला भात केलेला होता, त्यामुळे ह्यामध्ये मी जास्त मसाले काही घालण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. जर कुणाला हवं असेल तर कुणी पनीरसुद्धा घालतं, बटाटासुद्धा घालता. मग मी म्हटलं की नको, बटाटे वगैरे काही घातलेले नाहीत, सिम्पल रेसिपी केलेली आहे. आणि चपाती आणि मूग डाळीचा आपल्याला म्हणजे एक थोडीशी तूर डाळ मूग डाळ घालून मी आमटी केलेली आहे. सो एवढासाच बेत आहे. मूग डाळ हलवा आपल्याला एवढं छान आहे आणि पुलाव आहे सोबत. अजून काय पाहिजे यार. तर ही एवढी आपली मार्गशीर्ष महिन्यातली आपली ही थाळी. आता पुरणपोळीसुद्धा एकदा करायचं आहे. लास्ट टाईम मी गव्हाची खीर केलेली होती आणि ह्या गुरुवारी तर हलवा तयार झालेला आहे. आता पुरणपोळीसुद्धा एकदा आपल्याला बनवायचं आहे. आता ऑलमोस्ट सगळ्यांना घरात पुरणपोळीसुद्धा येतेच बनवायला. सो अशी छोटीशी रेसिपी अशी मी केली आलेली आहे. तुम्ही मटर पुलाव कसा बनवता तरी सांगा. आणि ॲक्च्युली अजून एक सांगते, मटर पुलाव बनवताना ना की पुदिनाची चटणी, म्हणजे पुदिनाची चटणी म्हणण्यापेक्षा मिक्सरमध्ये थोडंसं पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, लसूण घालून जरी पेस्ट तयार करून ह्यामध्ये टाकलं ना, खूप भारी लागतं. आणि तसंही एकदा मी ट्राय करण्याचा प्रयत्न करेन. सो आजचा दिवस आपला असा छान दत्त जयंतीनिमित्त मंदिरात जाऊन आली, परत नंतर आपला घरी असा सुगंध दरवळलेला आहे. आता संध्याकाळी ॲक्च्युली जर ब्लॉग घ्यायचा झाला तर नक्कीच मी शेअर करेन, कारण ऑलमोस्ट आता आपल्या ह्याच्यासाठी खरंच खूप वेळ झालेला आहे. त्यामुळे मग पूजा अपटू आपण आणि पूजा करून छान प्रसाद तरी तयार झालेला आहे. झालं इन केस तर मी व्हिडिओ दाखवेन, नसेल तरी आपल्याला व्हिडिओ इथंच थांबावं लागेल आणि भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो तुम्हीही हलवा नक्की बनवा आणि कसा झाला आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्याला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. आज दत्त जयंती आणि मार्गशीर्ष गुरुवार खरंच खूप छान एकत्र आलेला आहे, जुळून आलेला आहे. त्यामुळे आजचा दिवस मला पुन्हा एकदा सांगून गेला की श्रद्धा आणि कृतज्ञता हेच खरं बळ आहे. सो चला, बाय बाय, टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली.